ब्रेन आणि ब्रेनचे काही पार्ट्स आपण त्याच्यामध्ये बघलो. ब्रेन जे डिवाइड झालेलं आहे त्याच्यामध्ये सिंपली आपण असं म्हणू शकतो की फोर ब्रेन आहे, मिड ब्रेन आहे आणि हाइंड ब्रेन आहे. त्यामध्ये जे फोर ब्रेन आहे दॅट इज द प्रोसेन्सेफेलॉन, त्याच्यामध्ये सुद्धा परत काही प्रकार पडतात. त्याच्यामध्ये जे टाईप आहेत त्यामधला एक डायन्सिफेलॉन आणि अगोदरचा सेरेब्रम. सेरेब्रम आपण बघितलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे तो म्हणजे डायन्सिफेलॉनचा पुढचा पार्ट. मे बी मिड ब्रेन बघायचा. फोर ब्रेन आपण कम्प्लिटली मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघितलेला आहे. या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, मिड ब्रेन. आणि मिड ब्रेन एम म्हणजे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की एम म्हणजे मेसेन्सेफेलॉन, दॅट इज नोन एज द मेसेन्सेफेलॉन. ठीक आहे. आता तुम्हाला इथे एक स्ट्रक्चर दिसत असेल, थोडंसं आपण रिवाइज करूया. बघा, हा इथे स्ट्रक्चर दिसला तुम्हाला, सगळं आवडता जो भाग आहे हा एवढा सगळा स्ट्रक्चर, हा सगळा स्ट्रक्चर आहे सेरेब्रमचा. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात जास्त विच इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन असं जर विचारलं गेलं तर तुमचं उत्तर आलं पाहिजे सेरेब्रम. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे सेरेब्रम काय आहे, काय सगळं बघितलं आपण. सेरेब्रम इज द पार्ट ऑफ द फोर ब्रेन. फोर ब्रेनचा पार्ट कोणता आहे, सेरेब्रम. त्याच्यानंतर जो आहे हा जो पार्ट आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतोय ना, दॅट इज द मिड ब्रेन. त्याला म्हणूया आपण मिड ब्रेन, दॅट इज नोन ॲज द मेसेन्सेफेलॉन. त्यासोबत या ठिकाणी कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आहे, सेरेब्रल ॲड्युकेट आहे. त्यासोबत या ठिकाणी दोघांना जॉईन करणारा कॉर्पस कॅलोसम आहे, पॉन्स आहे, मेडुला ऑब्लोंगेटा. आपल्याला प्रत्येकाचं फंक्शन बघायचं. तर आता या ठिकाणी मिड ब्रेन मध्ये याला आपण काय म्हणतो, मेसेन्सेफेलॉन म्हणतो ना, तर त्यामध्ये बघायचं की हा लोकेटेड कुठं आहे. आपल्या पेपर मध्ये काय विचारलं जातं की बाबा याची लोकेशन काय आहे. प्रायमरी हेतू काय असतो त्या एक्झामिनर किंवा तो पेपर सेटर जो असतो की बाबा आपल्याला कन्सेप्ट माहित आहे का, तो घटक खरंच आहे का. जर विचारलं की बाबा मेसेन that is known as the mesencephalon हा प्रेझेंट कुठे, इट इज प्रेझेंट बिटवीन द फोर ब्रेन अँड द हाइंड ब्रेन. खरं उत्तर आहे दोघांच्या आतमध्ये आहे. इट्स जस्ट बिलो द सेरेब्रम. ते पण उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. इट इज लोकेटेड बिटवीन द थॅलामस अँड द थॅलामस किंवा हायपोथॅलामस आणि पोन्स हा दोघांच्या मध्ये आहे. थॅलामस किंवा हायपोथॅलामस, त्याचा मीनिंग काय असतो, किंवा ओर हायपोथॅलामस अँड द पोन्स म्हणजे टी आणि पी च्या मध्ये. टी आणि पी च्या मध्ये कोण आहे, थॅलामस. आणि पॉन्सच्या मध्ये कोण आहे, दॅट इज द मेसेन्सेफेलॉन. म्हणजे त्याला आपण कोणता ब्रेन म्हणतोय, मिड ब्रेन म्हणतोय. ठीक आहे. आता या ठिकाणी एक कॅनल प्रेझेंट असतं दॅट सजेस्ट थ्रू द मिड ब्रेन. देयर इज वन कॅनल. कॅनल म्हणजे काय असणार आहे, एक पोकळ जागा, स्पेस असणार आहे. त्याला म्हणतात सेरेब्रल ॲक्विडक्ट. आता पोकळ जागा म्हणजे तर डक्ट कशा असतात, पोकळ असतात ना, त्याच्यामध्ये व्हॅल्यूम असते, त्याच्यामध्ये काय म्हणजे फ्लुइड असू शकतं, काय समथिंग असू शकतं. ठीक आहे. सेरेब्रल ॲक्विडक्ट that is the, आता तुम्हाला सिंपल हा पॉइंट नवीन आहे ना, की सेरेब्रल ॲक्विडक्ट इज प्रेझेंट इन विच पार्ट ऑफ द ब्रेन, असा क्वेश्चन येऊ शकतो. तर ते पार्ट कोणता असणार आहे, मिड ब्रेन असणार आहे. त्यानंतर आहे मिड ब्रेन कन्सिस्ट ऑफ द फोर राउंड ऑफ लोब्स. किती लोब्स आहेत, फोर राउंड ऑफ लोब्स, दॅट इज नोन ॲज कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. दॅट इज द कॉर्पोरा. आता कॉर्पोरा कार मध्ये मित्र म्हणजे चार जण आपण व्यवस्थित बसू शकतो ना. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, क्वाड्रीचं मीनिंग चार असतं. लक्षात ठेवायचं असेल तर किती लोब असतात कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, चार लोब. आणि कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना इज द पार्ट ऑफ द विच ब्रेन, मिड ब्रेन. and their anterior pair is the center of the visual reflexes. आपल्याला जे दिसतंय ना त्याचा anterior म्हणजे फ्रंटल जो पार्ट आहे तो कोणता असणार आहे आपल्याला व्हिज्युअल साठी, ऑप्टिक नर्व साठी त्या ठिकाणी यूज होतो. कोणता पार्ट, anterior. anterior म्हणजे पुढचा. and the posterior pair is the center of auditory reflex. ठीक आहे. अँटेरियर म्हणजे कोणता असणार आहे, दॅट इज द व्हिज्युअल, दिसण्यासाठी. आणि पोस्टेरियर म्हटलं तर कोणता, दॅट इज द ऑडिटरी. कोणाचा, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिनाचा. किती लोब पडतात त्याचे, चार लोब पडतात. ठीक आहे. एवढं सोपं आहे. वाटलं आपण एकदा रिवाइज करूया. इट इज लोकेटेड बिटवीन द थॅलामस और हायपोथॅलामस अँड द pons. त्यानंतर there is a canal is present in the mesencephalon, that is the midbrain, that is known as the cerebral adductor, which passes through the midbrain. After that, midbrain consists of the four lobes. They are called as corpora quadrigemina. Anterior region is for the which reflex, that is known as the visual reflex, and the backside means posterior, they are called as the auditory reflex. That's all about the mesencephalon. अजून बरंच काय आहे त्या ठिकाणी बघूया. त्यानंतर आहे hindbrain, that is the probencephalon, that is the probencephalon. What's your pronunciation? It consists of the, याच्यामध्ये काय भाग असतात बघा. पहिला जो आहे सेरेबेलम, त्यानंतर पॉन्स, त्याच्यानंतर मेडुला ऑब्लांगेटा. त्याच्या अगोदर आपण बघलो ना फोर ब्रेन असते, त्याच्या पण पार्ट असतात. त्याच पद्धतीने या ठिकाणी जो हाइंड ब्रेन आहे, हाइंड ब्रेन म्हणजे मागचा भाग,
जो असतो ना दॅट इज अ हाइंड ब्रेन, त्याचे 3 पार्ट होतात. सेरेबेलम बघा, सेरेब्रम इज द पार्ट ऑफ द फोर ब्रेन आणि सेरेबेलम छोटा मेंदू आहे ना, छोटा मेंदू आपण म्हणतो ठीक आहे, दॅट इज द सेरेब्रम. हा दिसतो ना तुम्हाला स्ट्रक्चर, हा आहे सेरेब्रम, हा आहे पॉन्स, हा आहे मेडुला. म्हणजे इथून असं एवढं स्ट्रक्चर घेतलं दॅट इज नोन ॲज फोर ब्रेन. स्ट्रक्चर घेतला मिड ब्रेन आणि हे जे खालचं स्ट्रक्चर घेतला दॅट इज द हाइंड ब्रेन. ओके, सेरेबेलम, pons, medulla oblongata आणि मिड ब्रेन आणि हाइड ब्रेन फ्रॉम द ब्रेन स्टेम. आता मिड ब्रेन या ठिकाणी बघा, हा मिड ब्रेन आहे ना, हा सपोज हा, आणि हा काय आहे हाइड ब्रेन आहे. हे दोघं पण काय करतात, एक शेपूट टाईप म्हणजे ब्रेनची शेपूट असतात या ठिकाणी तयार करतात ना, म्हणून दे आर कॉल्ड एज द ब्रेन स्टेम. म्हणजे हू फॉर्म्स द ब्रेन स्टेम, द मिड ब्रेन अँड द hind brain. Okay, hind brain have a three parts. It consists of the three parts. The first, that is the cerebellum. After that, pons and the medulla oblongata. And what is the brainstem? Brainstem is formed by the two parts, the midbrain and the hindbrain. Very good. त्यानंतरचा पार्ट आहे मला समजून जाईल. त्यानंतरचा जो पार्ट आहे दॅट इज द हिंड ब्रेन मधला, दॅट इज द रोमेन्सेफेलम मधला सेरेबेलम. ठीक आहे, सेरेबेलम खूप महत्वाचा घटक आहे. जर फॉर एक्झाम्पल आपण एक्सपेरिमेंट केला, एखाद्या व्यक्तीचा सेरेबेलम काढून टाकलं तर तो जीवन जगू शकतो का? जगणार आहे, फक्त त्याच्या बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन नाही राहणार. कोऑर्डिनेशन म्हणजे काय, तो प्रॉपरली चालू नाही शकत, कोऑर्डिनेट नाही करू शकत. ठीक आहे, आपण आता बायपेडल आहोत, तर बायपेडल म्हणजे काय, दोन पायावर चालणाऱ्या अॅनिमलला बायपेडल म्हणतात. आपण दोन पायावर चालतो ना, ओके, याला म्हणायचं बायपेडल. आपल्याला हे कोऑर्डिनेशन भेटलेलं आहे कोणामुळे, या सेरेबेलम. इट नोन ॲज अ लिटर सेरेब्रम. बघा, who known as the little cerebrum, that is the cerebellum, and it is a very convoluted surface. Convoluted surface म्हणजे याच्या खूप अशा गुंतागुंती असतात. and to accommodate the more neurons. आणि का असतात, कारण की सगळ्यात जास्त ठिकाणी न्यूरॉन्स असायला पाहिजे म्हणून. आणि हे अतिशय महत्वाचं, एक्झामिनरला क्वेश्चन काढला आणि याच्यावर काढायचं तर हा पार्ट त्याला टाकावंच लागेल, कारण की हे सगळ्यात महत्वाचं काम आहे त्याचं. इट कोऑर्डिनेट्स मस्क्युलर ऍक्टिव्हिटीज अँड बॉडी इक्विलिब्रियम. आता बॉडी इक्विलिब्रियम करण्यासाठी जो हेल्प करतो दॅट इज द सेरेबेलम. सेरेबेलम का, सेरेबेलम दॅट इज द सेरेबेलम. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द लिटल सेरेबेलम. बॉडीला इक्विलिब्रियम म्हणजे आता मी या ठिकाणी प्रॉपरली उभा टाकलो ना, ओके, हे प्रॉपरली उभं टाकण्याचं काय काम, म्हणजे बॉडी बॅलन्स. सिम्पली आपण एक सायकल घेतलं, सायकल असं ठेवायचा प्रयत्न केला, त्याचं स्टँड नाहीये, थांबेल का ते, नाही थांबू शकत. ठीक आहे, म्हणजे त्याच्याकडे सेरेबेलम नाही असं नाही, ते तो पार्ट इक्विलिब्रियम नाही त्याच्यामध्ये, त्याचा जो इनर्शिया आहे ना तो अलग पार्ट. मग आता हे आपल्यामध्ये करण्याचं काम कोण करणार आहे, सेरेबेलम. म्हणजे आपल्यामध्येच नाही, जेवढे काही मॅमल्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हे असणार. and it is a part of the probencephalon, that is the hind brain. After that, pons varum. कोण आहे दुसरा आता, आणि यांचे एक एकच फंक्शन आहे. तुम्ही जर यांचं सगळ्यात जर टफ मध्ये पेपर काढायचं म्हणलं ना, तर जास्तीत जास्त सेरेब्रमवर क्वेश्चन विचारता येतात. मोठा पार्ट आहे, भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय सिंपल वन लाईन क्वेश्चन, पॉन्स वॅरोलीचं काय काम आहे, सेरेबेलमचं काय काम आहे, मेडुला ऑब्लॉंगेटाचं काय काम, नथिंग मोर दॅन दॅट. After that, it consists of the कोणामध्ये पॉन्स वॅरोली मध्ये, आता पॉन्स थोडासा एक्सटेंडेड पार्ट, पॉन्स वॅरोली. इट कन्सिस्ट ऑफ द फायबर ट्रॅक. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, फायबर ट्रॅक that interconnected different regions of the brain and it coordinate the activation of the eye and the ear and regulates the respiration. रेस्पिरेशन आतापर्यंत आलं होतं का शब्द, आतापर्यंत रेस्पिरेशन शब्द आला नाही पेपर मध्ये, तुम्हाला काय टाकलं, रेस्पिरेशनला कंट्रोल करणार पार्ट म्हणतात, लगेच आठवलं पाहिजे, पॉन्स, PONS, पॉन्स वॅरोली, त्याला PV म्हणतात. पॉन्स वॅरोली रेग्युलेट द प्रोसेस ऑफ द रेस्पिरेशन. त्या प्रोसेसला कोण कंट्रोल करू शकतो, रेस्पिरेशन. पण रेस्पिरेशनची प्रोसेस आहे ती व्हॉलंटरी आहे की इनव्हॉलंटरी आहे, इनव्हॉलंटरी. आपण कंट्रोल करू शकतो का आपल्या रेस्पिरेशनवर, नाही. ठीक आहे, म्हणजे ते कंटिन्युअसली राहणार आहे. आपण किती पण डिसाईड केलं तेव्हा आता श्वास रोखून ठेवायचं नाही ठेवू शकतो, एका टाइम पिरियड ठेवू शकतो, त्याच्यानंतर नाही, ऑटोमॅटिकली आपली बॉडी पॉन्स वॅरोली त्यासाठी काय करणार आहे, अफेक्ट करणार. इफ वी कट डाऊन द ब्रेन, पण पॉन्स ठेवले तर तो माणूस जगू शकतो. असं एखादी कंडिशन आहे तर तुम्हाला लॉजिकल क्वेश्चन सोडवायला पाहिजे. ठीक आहे, त्यासोबत ऍक्टिव्हिटीज ऑफ द आय अँड द एअर, म्हणजे ऍक्टिव्हिटीज ऑफ द आय अँड द एअर सुद्धा कंट्रोल करण्यात काम कोण करणार आहे, पॉन्स अँड द वॅरोली. फायबर लाईक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर मेडुला ऑब्लॉंगाटा. ठीक आहे, आता हा सगळ्यात खालचा पार्ट झाला. हा बघा,
हा सेरेबेलम, हा पॉन्स, नंतर मेडुला ऑब्लॉंगेटा. इट कनेक्टेड टू द स्पायनल कॉर्ड. आता याचा जर तुम्ही खाली गेलात ना सर, आम्हाला समजलं काय फोर ब्रेन आहे, मिड ब्रेन आहे, हाइंड ब्रेन आहे, खाली काय स्पायनल कॉर्ड. त्या ठिकाणी काय प्रेझेंट असणार स्पायनल कॉर्ड. तुम्हाला स्पायनल कॉर्ड कुठून आलं? जे सीएनएस आपण सुरू केलं होतं ना टॉपिकच्या सुरुवातीला, सेंट्रल नर्व्हस सिस्टम, त्याच्यामध्ये दोन भाग होते. त्यातला ब्रेन, ब्रेन आपण शिकत येतो. त्याच्यानंतर आहे स्पायनल कॉर्ड, तो पण पुढे आपल्याला शिकायचा. त्याच्यामध्ये पण भरपूर आहे. स्पायनल कॉर्ड मध्ये पेरिफेरल नर्व्स असतात. हे सगळ्या गोष्टी मी शिकवल पुढे. मजा येते. ठीक आहे. इट कनेक्टेड टू द स्पायनल कॉर्ड. इट कंट्रोल्स रेस्पिरेशन. इथं पण आहे कार्डिओव्हास्क्युलर रिफ्लेक्सेस, म्हणजे आपला हार्ट अचानकपणे बीट जास्त करते त्या गोष्टी. त्यासोबत आपले गॅस्ट्रिक सिक्रेशन, एसएल सिक्रेशन, पेरिस्टाल्सिस मुवमेंट. पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणजे काय? आपण काय करतो, एका जेवण करताना आपण जे घास खातो ना, ते घास प्रॉपरली मध्ये जातोय. तुम्ही ते व्हिडिओ मध्ये अॅनिमेशन मध्ये बघता ना, तो का त्या ठिकाणी आपण जर घास खाला तर बरोबर तिथे मसल काय करतात, वरचे कॉन्ट्रॅक्ट होतात, खालचे रिलॅक्स होतात, त्याला खाली 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 घेऊन जातात ना. दॅट मुवमेंट इज नोन ॲज द पेरिस्टाल्सिस मुवमेंट. आणि ज्या डायजेशन आहे त्या डायजेशन मध्ये पेरिस्टाल्सिस मुवमेंट खूप महत्वाचा रोल प्ले करतो. असं एक नाही सर, मी बसून जेवल्यानंतर माझ्या पोटामध्ये जाते असं झोपून जेव जाणार आहे. त्याच्यासाठी महत्वाचं पण आहे पेरिस्टाल्सिस. ओके. आणि त्यासोबतच सलायव्हेशन. तुम्हाला एखादा तुमच्या फेवरेट डिश आली, त्याचा स्मेल आला, डायरेक्टली आपला लार्वा सिक्रेट होतो. लार्वा माहिती ना, लार्वा ते सिक्रेट होतो. सलायवा सिक्रेट होते, म्हणून त्याला काय म्हणतात सॅलिव्हेशन. त्यासोबत ओमिटिंग, स्नीजिंग, कफिंग, म्हणजे जेवढ्या काही इनव्हॉलंटरी मुवमेंट आहेत मॅक्सिमम ते कोण या ठिकाणी कंट्रोल करणार आहे? दॅट इज द मेडुला ऑब्लॉंगेटा. ठीक आहे. सगळ्यात वरचा पार्ट व्हॉलंटरी, खाली खाली जर असेल ना, त्या सगळ्या कशा असतात इनव्हॉलंटरी. व्हॉलंटरी विचारलं की वरच बघायचं, इनव्हॉलंटरी विचारलं की खाली जायचं. हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. स्पायनल कॉर्डला सगळ्यात अगोदर जॉईन कोण होते? मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटाच्या वर पॉन्स, पॉन्सच्या बाजूला सेरेब्रम, त्याच्यावर हाइंड ब्रेन, बरोबर आहे ना. हाइंड ब्रेनच्या वर थॅलामस नाही तर हायपोथॅलामस, त्याच्यावर सेरेब्रम. एवढंच फक्त, काहीच अवघड नाही. फ्रीजिंग काय असतं? आता हे जे व्हाईट कलरचं दिसतोय ना स्ट्रक्चर, त्या ठिकाणी पिट्युटरी ग्लँड. आणि पिट्युटरी ग्लँड कोणाचा पार्ट आहे? हायपोथॅलामस. थॅलामिक हार्मोन सिक्रेट करते. ओके. आपण त्या गोष्टी शिकलेल्या आहेत. तुम्ही मला सांगतो ना, काही अवघड नाही, फक्त रिव्हिजन महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही करत नाही हे ऐकायला सोपं वाटतं, पण आता मला सुद्धा सांगतो, आता ह्या गोष्टी मला का जमतात त्याचं कारण एवढं आहे की आपल्याला आवड आहे. आवड कशी, बाबा कसं वर्क करते, काय एवढं माहित पाहिजे. ठीक आहे. पेपरमध्ये मार्क तेव्हाच येतात जेव्हा तुम्हाला खरं ऍक्च्युअल माहित असतं. अलग लक्षात. आता मी म्हणलं की बाबा पॉन्स खालीच काय, त्याचं कारण सांगितलं ना, खाली खाली इनव्हॉलंटरी, व्हॉलंटरी, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि ज्याला छोट्या गोष्टी समजल्या ना, मोठी गोष्ट आपल्याला कधीही लवकर समजते. नाही तर तुम्ही ठरवलं की बाबा आता मी एका दिवसात बघूनच टाकतो, तर सगळं बाहेर खड्डा असतं, तसं नाही. एक एक टप्प्याटप्प्याने काय करावं लागतं, आपल्याला ते रीड करावं लागेल, तेव्हाच ते होणार आहे. नाही तर अदरवाईज आपण फक्त म्हणतो ते कधीच करू शकत नाही. बायोच्या बाबतीत बरं स्पेशली कसं आहे, बायोमध्ये एवढ्या कन्सेप्ट आहेत. आता मी आता सुद्धा अभ्यास करतो बायोचा स्पेशली, त्याच्यामध्ये एवढ्या कन्सेप्ट आहेत की तुम्ही जेवढं शिकत जाता ना तेवढं कमी. म्हणजे प्रत्येकाचे डबल डबल नाव आहेत. सर्क्युलेटरी सिस्टीम, कार्डिओव्हास्क्युलर आहेत ना, म्हणून नर्वस सिस्टीम, न्यूरल सिस्टीम. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला जेन्युइनली माहित पाहिजे की मला समजलं की नाही. ठीक आहे. पुढे इट इन्क्लोज विथ इन द स्पायनल कॉर्ड. ओके. म्हणजे काय म्हणत आहे बघा, जो मेडुला ऑब्लॉंगेटा आहे ना, हा इन्क्लूड आहे कोणामध्ये? स्पायनल कॉर्ड ऑफ द वर्टिब्रल कॉलम. आता वर्टिब्रल कॉलम आठवतं तुम्हाला, मी शिकवलेलं आहे. कशामध्ये शिकवलेलं आहे? स्केलेटल सिस्टम मध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलंय, त्याच्यामधून एक कॅनल गेलेला असतो. त्या कॅनल मधून कोण गेलेला असतो? स्पायनल कॉर्ड गेलेला असतो. पहिला वर्टिब्रा असतो त्याला ऍक्सिस म्हणतात, दुसरा वर्टिब्रा असतो त्याला ऍटलास म्हणतात. बरोबर आहे का? पहिला असतो ऍटलास, दुसरा असतं ऍक्सिस. लक्षात ठेवा. It enclosed within the spinal cord. It is protected by the meninges. तुम्ही meninges म्हणजे तुम्हाला समजलं असेल, meninges म्हणजे पोकळ जागा असतात, त्या ठिकाणी सीएसएफ नावाचं फ्लुइड असतं, त्याला म्हणतात सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. 125 ते 170 काय असते? लिटर असते की मिलीलीटर असते? मिलीलीटर असते बरं. लिटर म्हणजे खूप जास्त. पुढे इट हॅज द सेंट्रल कॅनल, त्याच्यामध्ये काय असते? सीएफ असते, आउटर व्हाईट मॅटर. आउटर इथं खूप महत्वाचं आहे. आमच्या वेळेस आपल्याला माहिती ब्रेनचा आउटर पार्ट कोणता असतो? ग्रे मॅटर. ब्रेनचा आउटर पार्ट ग्रे मॅटर, इनर पार्ट व्हाईट मॅटर. स्पायनल कॉर्डचा आउट, स्पायनल कॉर्ड सांगा ना, स्पायनल कॉर्डचा आउटर पार्ट व्हाईट आणि इनर पार्ट ग्रे मॅटर. हे खूप महत्वाचं.
मागच्या वेळेस आला होता, तुमच्या वेळेस मे बी येऊ शकेल. हे ठीक आहे. फंक्शन, आता या ठिकाणी स्पायनल कॉर्डचं काय फंक्शन आहे बघा. इट कंडक्शन ऑफ द इम्पल्सेस अँड टू फॉर्म द ब्रेन. ओके, आता स्पायनल कॉर्ड मध्ये स्पायनल नर्व्स असतात. ते नर्व्स काय करतात, जेवढी इन्फॉर्मेशन टोटल बॉडीकडली आहे ती कलेक्ट करणं आणि कोणाला सेंड करणं, ब्रेन कडे सेंड करणं. हे काम कोणाचं असेल, आपल्या स्पायनल कॉर्डचं असणार आहे. सेंटर ऑफ द स्पायनल रिफ्लेक्स. आता काही आपले रिफ्लेक्स, काही गोष्टी अचानक, म्हणजे असं काही गोष्टी येतात बाबा जे ब्रेन सुद्धा त्याच्यावर काही रिॲक्ट नाही तर डायरेक्टली स्पायनल, फॉर एक्झाम्पल पेन खाली पडली मी पकडलं. ओके, हा स्पायनल, हे माझ्या ब्रेनने नाही सांगितलं पकड म्हणून. माझं जे स्पायनल नर्व्स आहे, स्पायनल कॉर्ड आहे, ते ऑटोमॅटिकली बाबा छोटे छोटे काम लगेच करून टाकतात. खूप जर मोठं डिसिजन मेकिंग असेल ते कोणाकडे जाते, ब्रेनकडे जाते. का, कारण आहे की बाबा ओव्हरलोड होऊ नये त्याला. ठीक आहे. कंडक्शन ऑफ द इम्पल्सेस फ्रॉम द ब्रेन, सेंटर ऑफ द स्पायनल रिफ्लेक्सेस. त्यानंतर आहे, त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे म्हणजे पीएनएस बघा, त्याचं थोडंसं रिव्हिजन करूया. आता स्पायनल रिफ्लेक्सेसला आपण रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण रस्त्याने चाललो, अचानक गाडी आली, जस्ट आपल्या ऑटोमॅटिकली आपण विचार नाही करत, गाडी काय करतो, आपण टिल्ट करतो आणि साईडला करतो. म्हणजे त्यावेळेस जे डिसिजन असते ना, 0.01 सेकंड मध्येच होणार. बरोबर आहे का. आता विचार करू नाही, आता गाडी येणार आहे, साईडला गेली, तोपर्यंत उडून जाईल त्याला. हे बरोबर आहे ना. हे जे रिफ्लेक्स ऍक्शन असतं ना, ते कोण करते, स्पायनल कॉर्ड. समजेल. ठीक आहे. अचानकपणे आपण कॅच पकडतोय बघा, बॉल फेकला, अचानकपणे आलेला बॉल, नाही की असं सांगून टाकायला असं नाही, लगेच आपण ते करतो. ठीक आहे, रिफ्लेक्स ऍक्शन. आणि हे करण्याचं काम कोण करते, स्पायनल कॉर्ड. त्यासोबतच कनेक्ट करण्याचं काम करते ऑल नर्व्सला विथ द आपल्या ब्रेन सोबत. ठीक आहे. तुम्हाला ब्रेनचे सगळे पार्ट समजले असतील, नसेल तर तुम्ही काय करा, त्याला एकदा रीड करा. त्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे पीएनएस. सगळ्यात अगोदर सीएनएस, सेंट्रल नर्व्ह सिस्टीम. त्यानंतर आपण आता बघणार आहोत दॅट इज द पीएनएस. त्याच्यामध्ये नर्व्स असतात, ते क्रॅनियल नर्व्स असतात, दुसरे आणि असतात स्पायनल. क्रॅनियल नर्व्ह म्हणजे जे ब्रेन पासून काय ओरिजिनेट झालेले असतात त्यांना क्रॅनियल नर्व्स म्हणतात, आणि जे स्पायनल कॉर्ड्स पासून ओरिजिनेट झालेले असतात त्यांना स्पायनल नर्व्स म्हणतात. ठीक आहे. त्यांच्या 12 पेअर्स असतात, C12 लक्षात ठेवायचं. आणि स्पायनलच्या 31 असते, मला लक्षात नाही प्रॉब्लेम, मी सांगेल पुढे. ठीक आहे. स्पायनल 31 आणि क्रॅनियल 12 नर्व्स असतात, लक्षात ठेवा. आता पीएनएस मध्ये इट इन्क्लूड द क्रॅनियल नर्व्स अँड द स्पायनल नर्व्स. ठीक आहे. त्यामधला पहिला आहे दॅट इज द पेरिफेरल नर्व्ह सिस्टम. पेरिफेरल नर्व्ह सिस्टम मध्ये नर्व्ह फायबर्स ऑफ द पीएनएस आर द 2 टाइप्स. किती टाइपचे असतात, दोन. पहिलं येणारा, नंतर जाणार, दॅट इज द अफरंट अँड द डिफरंट. अफरंट येणारा म्हणजे सेन्सरी. ओके, आपण सेन्सरी घेतो ना, सांगितलं ना सेन्सरी ऑर्गन जे आहेत, सेन्स, ते सेन्सरी जे फायबर्स आहेत त्याला म्हणायचं ऍफरंट. आ म्हणजे ऍफरंट, इफरंट म्हणजे जाणार, दॅट इज द मोटार फायबर. म्हणजे नर्व फायबर्स ऑफ द पीएनएस दॅट इज पेरिफेरल नर्व सिस्टम, दे आर द टू. पहिला आने वाला दॅट इज द ऍफरंट, जाने वाला दॅट इज द इफरंट. ऍफरंटला म्हणायचं सेन्सरी आणि इफरंटला म्हणायचं मोटार. ठीक आहे. आता ब्रेन प्रोसेसिंग करून जी इन्फॉर्मेशन वाटलं होतं ते मोटार, आणि बाहेरची इन्फॉर्मेशन आपल्याला जी भेटते दॅट इज द सेन्सरी. इट कॅरीज द इम्पल्सेस फ्रॉम सेन्सेस किंवा सेन्स ऑर्गन टू द सीएनएस. आता इथे स्पेशली सीएनएस का म्हटलं माहितीये का, काही डिसिजन आपले स्पायनल कॉर्ड घेतो आणि काही डिसिजन कोण घेतो, आपलं ब्रेन. त्याच्यामुळे ते स्पेशली सीएनएस यूज केलेला आहे. म्हणजे ऍफरंट sensory fibers carry the impulses from the sense organs to the CNS. आणि इफरंट म्हणजे काय, सीएनएस पासून ते मसल कडे किंवा एखाद्या ग्लँड्स कडे गेलेले काय फायबर्स किंवा नर्व्स म्हणूयात आपण. ठीक आहे. दॅट इज द ऍफरंट अँड द इफरंट. ठीक आहे. आता बघा, हा सेन्सरी रिसेप्टर आहे. पुढे या ठिकाणी इम्पल्स एखादा जनरेट होईल, पुढे पुढे डायरेक्ट होईल आणि पुढे पुढे आपल्या सीएनएस कडे जाईल. आणि ही गोष्ट आपण ऑलरेडी बघितलेली आहे, एक्सॉन काय असतो, काय असतं, डेंड्राइट काय असतात, काय नाही. त्यानंतर बघा, पेरिफेरल नर्व्ह सिस्टीम मध्ये पीएनएस दोन डिव्हिजन भागामध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला जो आहे दॅट इज द सोमॅटिक न्यूरल सिस्टम. पहिला कोणता आहे, सोमॅटिक नर्व न्यूरल सिस्टम. आणि दुसरा आहे एएनएस दॅट इज नोन ऍज ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टम. बघा, पीएनएस मध्ये दोन भाग, एसएनएस दॅट इज द सोमॅटिक न्यूरल सिस्टम आणि अनदर इज द एएनएस दॅट इज द ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टम. यांचं काय काम आहे काय नाही ते आपण बघूया. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी या गोष्टी माहित पाहिजे. पहिला आहे सोमॅटिक न्यूरल सिस्टम. सोमा म्हणजे काय, बॉडी. बॉडीवर काय असतात, मसल. स्पेशली कोणते असतात, स्केलेटल मसल. म्हणून इट रिलेज. रिलेज म्हणजे काय माहिती का, कनेक्ट किंवा कंडक्ट.
रिलेज इम्पल्सेस फ्रॉम कोणापासून सीएनएस टू द स्केलेटल मसल. ठीक आहे, म्हणजे रिलेज इम्पल्सेस फ्रॉम म्हणजे सीएनएस पासून कोणाला स्केलेटल मसलला. ओके, त्याला म्हणायचं सोमॅटिक न्यूरल सिस्टम. दॅट इज द मोटर न्यूरॉन इन्फॉर्मेशन म्हणते. तुम्हाला ते माहिती आहे ना, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द स्केलेटल मसल आपण शिकलो ना. कॅल्शियम येते अगोदर, तिथून न्यूरोट्रान्समीटर येतात, ऍसिटिल कोलिन रिलीज होते वेसिकलच्या फॉर्म मध्ये, ते जाऊन बसते त्याच्यामध्ये. गेले की सांगितलं ना, ते पत्र लेटर आलं त्या ठिकाणी वाचले, घरचे खुश झाले, ती वाली कहाणी तिथं आहे. त्याला न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणतात. आता हा जो या ठिकाणी इम्पल्स येणार आहे, तो इम्पल्स कोण आणतो? हा मोटार न्यूरॉन. आणि हा कोणाचा पार्ट आहे? दॅट इज सोमॅटिक न्यूरल सिस्टीम. म्हणजे सीएनएस पासून बॉडीकडे किंवा स्केलेटल मसलकडे किंवा स्केलेटल फायबर्सकडे किंवा स्केलेटल सेलकडे जे इम्पल्सेस वाट लावले जातात, सेंड केले जातात, ते कोणाच्या माध्यमातून केले जातात? सोमॅटिक न्यूरल सिस्टीमच्या माध्यमातून. ठीक आहे. आणखी असतात न्यूरोमस्क्युलर जंक्शन मध्ये त्या ठिकाणी काय होणार? रिवाइज करूया सिम्पली. आता जो शिकला पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण काय बघूयात? ठीक आहे, आपण मिड ब्रेन सुरू केलं होतं. मिड ब्रेन मध्ये आपण त्याला म्हणतो मेडेन्सेफेरॉन म्हणतो. त्याच्यानंतर आपण हिंड ब्रेन बघलो. हिंड ब्रेन मध्ये पण 3 पार्ट्स पडतात. त्यातला जो पहिला पार्ट आहे दॅट इज नोन ॲज द सेरेबेलम. त्याला लेटर काय म्हणतो मी? सेरेब्रम म्हणतो. सेरेबेलम. दुसरा आहे दॅट इज द पॉन्स वॅरुली. आणि तिसरा आहे दॅट इज मेडुला ऑब्लांगेटा. ठीक आहे. ठीक आहे. अमॅगडाला माहिती आहे तुम्हाला? अमॅगडाला, अमॅगडाला इज द पार्ट ऑफ विच पार्ट आहे मेडुला ऑब्लांगेटा. असं म्हणलोच नाही, कॉन्सेप्ट काल शिकवलं मी. दॅट इज द पार्ट ऑफ द हायपोथॅलॅमस. 3 पार्ट असतात त्याच्यामध्ये. रिवाइज करायला. थांबूया तिथं. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओ